अफवांच्या पेरणीला अपेक्षाभंगाचे पीक. आमदार रोहित पाटील ठामपणे महाविकास आघाडीसोबत. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांचे काही सदस्य सभागृहात गैरहजर राहणार, त्यामुळे निवडणुकीचे सत्ता समीकरण पूर्ण बदलणार अशा चर्चांनी वातावरण चांगलेच तापले होते. काही ठिकाणी तर महाविकास आघाडीसमोर अनपेक्षित अडचणी उभ्या राहतील असं भाकीत केलं जात होतं. मात्र सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. मतदानाच्या निर्णायक वेळी आमदार रोहित पाटील गटाचे सर्व सदस्य एकजुटीने सभागृहात दाखल झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले, त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून सत्ता स्थापनेचे जोरदार दावे केले. मुंबईत आमदार रोहित पाटील, सुहास बाबर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची बातमी बुधवारी सकाळी जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. बैठकीत शिवसेनेच्या शीतल बाबर यांना अध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला तयार झाला असल्याच्या अफवेचे पेव फुटले. आमदार रोहित पाटील गटातील काही सदस्य गैरहजर राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दिवसभर या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं असताना दुपारच्या मतदानावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदललं. रोहित पाटील गटाचे तासगाव तालुक्यातील 4 आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 3 अशा सर्व 7 सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.